श्लोक नंबर 18 आहे. अंतवंत इमे देहा नित्य सोक्ता शरीरेना अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात युद्धस्य भारत. तर 18 श्लोकामध्ये भगवंत परत अर्जुनाला म्हणतात की तू युद्ध कर, तस्मात युद्धस्य भारत. का युद्ध कर? अंतवंत इमे देहा, हे शरीराचा अंत होणारच आहे. नित्य शोधता शरीरेना, परंतु शरीराचा जो स्वामी आत्मा आहे तो नित्य आहे. आणि कसा आहे? अनाशिनो अप्रमेयस्य. अनाशिनो म्हणजे परत तेच आहे की आत्मा अविनाशी आहे. अप्रमेय म्हणजे प्रभुपादांनी काय सांगितले? अमर्याद असणारा किंवा अप्रमेयाचा काही आचार्यांनी असा अर्थ दिलाय. अप्रमेय म्हणजे ज्याचं आपण मोजमाप करू शकत नाही, अशा गोष्टीला अप्रमेय पण म्हटलं जाते. प्रमेय अप्रमेय. तर हे जाणून अर्जुन तू युद्ध कर. शरीराचं रक्षण शक्य नाही शाश्वत काळासाठी आणि आत्म्याचा नाश पण शक्य नाही. मग अर्जुनाने परत हा मुद्दा बऱ्याच वेळेस परत येतोय की मग आपण याच्यावर आधी पण चर्चा केली. मग कोणी पण म्हणेल की अरे आम्ही पण कोंबडी किंवा बकऱ्यांना मारतो, याच्यामध्ये काय गैर आहे? तर इथं हे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी किंवा वेडावून इतरांना मारण्यासाठी नाही सांगितलंय, इथं धर्मासाठी युद्ध करायला सांगितले. म्हणून हे पापकारक कार्य नाहीये. आणि अप्रमेयाचा अर्थ दिलाय की सूक्ष्मदर्शक पण बघू शकत नाही. कारण आचार्यांनी अप्रमेय म्हणजे ज्याला मोजमाप न करता येण्यासारखा अशी याची व्याख्या घेतली आहे. प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काय सांगितलंय? स्वभावतःच भौतिक शरीर नश्वर आहे, त्याचा काळ तात्काळ किंवा 100 वर्षानंतर कधी ना कधी शरीर नष्ट होणारच आहे. परंतु जीवात्मा इतका सूक्ष्म तो दिसत नाही, त्याला मारणार काय? परमात्माचा हा सूक्ष्म अंश त्याच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून धार्मिक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालन पोषण करतो, त्याप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश भौतिक शरीराचे पालन पोषण करतो. त्याच्यामुळे आपण बघू शकतो की व्यक्ती किती जरी आजारी असू द्या किंवा किती जरी अशक्त दिसू द्या तरी त्याचं शरीर तसंच असतं. परंतु ज्या क्षणी त्याचा मृत्यू होतो काही तासामध्ये ते शरीर सडायला सुरुवात होऊन जाते. याच्यावरून एक खूप लॉजिकली आपण तर्काने समजू शकतो की अशी काय गोष्ट होती की ते शरीराला सोडू नव्हती देत. तर ती म्हणजे आत्म्याची चेतना. तर भौतिक शरीराबद्दल विचार न करता धर्माप्रत्यर्थ युद्ध करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला आहे. धर्माप्रत्यर्थ युद्ध का करायचं? कारण आपल्या स्वतःच्या कर्तव्याचं पालन केल्याने स्वभाव शुद्ध होतो किंवा आत्म्याचं शुद्धीकरण होतं. जेव्हा स्वभाव शुद्ध होतो तेव्हा व्यक्तीला आत्मसाक्षात्कार होतो. म्हणून स्वतःचं कर्तव्य पालन केलं पाहिजे. तर नंतर शरीराबद्दल काय दिलं का? ठीक आहे. तर हे जे शरीर आहे, शरीर का दिलं जातं व्यक्तीला भगवंतांकडून? 2 गोष्टीसाठी. कारण जीवाची इच्छा आहे इंद्रियतृप्ती करण्याची. तर त्याला इंद्रियतृप्ती म्हणजे की जिभेने काही चवी चाखणे, डोळ्याने काही गोष्टी बघणे, कानाने काही गोष्टी ऐकणे, ह्याच्या आपल्या पंचेंद्रियापासून आपण 5 गोष्टींचा भोग घेतो. की बघणे, चव घेणे, स्पर्श करणे वगैरे, याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्यासोबत हळूहळू धार्मिक गोष्टीचं पालन करत मोक्ष प्राप्तीसाठी. त्या दोन्ही गोष्टीसाठी शरीराची गरज आहे. त्याच्यामुळे आपण भक्तीमुळे आल्यावरती शरीराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं पण चांगलं नाही, कारण आजारी वगैरे झालं तर भक्ती करायला पण कठीण होतं. या दोन्ही गोष्टीसाठी व्यक्तीला शरीराची गरज आहे. म्हणून आणि अर्जुनाने कर्तव्य पालनासाठी शरीराचा उपयोग करावा आणि युद्ध करावं असं इथे भगवंत अर्जुनाला सांगतोय. आपण याचा आधी पण अभ्यास केला, त्याच्यामुळे मी थोडासा स्पीड मध्ये जातोय. तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही मध्ये कधी पण विचारू. मला एक विचारायचं होतं, रिव्हिजनची खरंच गरज आहे का 6व्या अध्यायापासून सुरुवात करायची? हा ठीक आहे. मग तुम्हाला जेव्हा वाटेल गरज नाही तेव्हा मला सांगा. तर हा 19 नंबरचा श्लोक आहे. ज्या व्यक्तीला कळतं की आत्म्याला आपण मारू शकत नाही आणि एक आत्मा दुसऱ्या आत्म्याला मारू शकत नाही, तर अशा व्यक्ती कसा काय दुसऱ्याची हत्या करेल? नायम हंती न हन्य, त्याने कसा काय त्याचा मृत्यू होईल? की अर्जुनाला काय वाटत होतं की लोक मला म्हणतील की याने आपल्या नातेवाईकांना मारले, याने आपल्या गुरुला मारलं, आपल्या आजोबांना मारलं आणि याच्यामुळे माझी अपकीर्ती होईल. तिथे भगवंत अर्जुनाला सांगतात की अरे अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष का देतोय? या लोकांना माहिती नाहीये की आत्म्याला कोणी मारू शकत नाही आणि आत्मा मरू पण शकत नाही. तर ज्या लोकांना हे ज्ञान नाही त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष नाही दिलं पाहिजे. तर हे 19 नंबरच्या
श्लोकाचा हा मुद्दा आहे. आत्म्याला मारणे अशक्य, कारण आत्मा हा एकतर खूप जास्त सूक्ष्म आहे आणि दुसरी गोष्ट आत्मा ही एक दिव्य गोष्ट आहे. दिव्य गोष्टीला भौतिक गोष्टीने मारणे शक्य नाही. नंतर प्रभुपादांनी जर तुम्ही 19 नंबरच्या श्लोकाचा तात्पर्याचा जर अभ्यास केला तर ते या प्रश्नाचं उत्तर प्रभुपादांनी दिले की मग आम्ही पण कुणाचाही खून केला तर चालेल का? तर का नाही चालणार याचं उत्तर प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये दिले. ज्याची हत्या होते किंवा ज्याची हत्या झाली असे समजले तो केवळ शरीरात असते, तथापि ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजना देत नाही. मा हिंसा सर्व भूतानी, कोणाचीही हिंसा करू नका हा वैदिक आदेश आहे. म्हणून आपण पशु हत्येला पण प्रोत्साहन दिले नाही. कोणाच्याही शरीराची अधिकारविना हत्या करणे हे निंदनीय आहे. तसेच ते राष्ट्राच्या आणि भगवंतांच्या दंडसंहितेनुसार निश्चित दंडनीय आहे. तरी अर्जुन केवळ लहरी खातर नव्हे तर धर्मतत्वाकरिता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले होते. तर अर्जुनामध्ये आणि सामान्य हिंसा करण्यामध्ये हा फरक आहे की अर्जुन कर्तव्य पालन आणि धर्माच्या स्थापनेसाठी युद्ध करत होता. तर कोंबडी बकरी मारण्यामध्ये धर्माची कुठं स्थापना होती, उलट धर्माचा घात होतो. तर त्याच्यामुळे हे दंडनीय आहे. जर कोणी विचारलं तर तुम्ही त्याचं उत्तर असं देऊ शकता. हा झाला आपला श्लोक नंबर 19. आता श्लोक नंबर 20 मध्ये आपण बघूया की आत्म्याचे आणखीन काही गुणधर्म सांगितलेत. काय गुणधर्म आहेत? न जायते म्रियते वा कदाचित, की आत्म्याचा कधी जन्म होत नाही आणि आत्म्याचा कधी मृत्यू होत नाही. मग आपण जो जन्मदिवस साजरा करतो तो कोणाचा असतो? शरीराचा. आत्म्याच्या असं नाही आपण 20 वर्ष झाली म्हणून आत्म्याचे वर्ष पण 20 झाले, तर तो जन्म शरीराचा आहे आणि आत्म्याचा कधी मृत्यू पण होत नाही. नायम भूत्वा भविता वा न भूय, आणि आत्मा कधीच अस्तित्वामध्ये येत नाही किंवा कधी त्याचा नाश होत नाही. तिथे थोडीशी तत्वज्ञानाची चर्चा अशी आहे, तिथे म्हणतात की आत्मा कधी प्रकट नाही झाला किंवा कधी भविष्यामध्ये प्रकट नाही होणार. तर मग असा प्रश्न येईल, मग आत्मा निर्माण कधी झाला? तर जसं मी तुम्हाला आधी पण सांगितले की काही प्रश्नांची उत्तर आपल्याला अध्यात्मामध्ये प्रगती करत करत समजणार आहे. तर असं वर्णन केलं जातं की ममै वांश जीवलोके जीवभूत सनातन, की जीव हे भगवंतांचे सनातन अंश आहेत. आणि आपण आधी पण चर्चा केली होती की आध्यात्मिक जगतामध्ये वेळेचं नियंत्रण नाही आहे. तिथे 1980 2012 असा वेळ नाहीये, कारण तिथे काळाचा प्रभाव नाहीये. काळ हे फक्त भौतिक जगतावरती नियंत्रण करतात. त्याच्यामुळे आत्मा कधी अस्तित्वात आला याची वेळ नाही सांगता येणार. तर शास्त्रानुसार वेळ अशी आहे की सनातन काळ नित्य अस्तित्वामध्ये आहे, असं उत्तर दिलं जातं. तर अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, आणि हा पुरातन आहे, अजन्म आहे, सनातन आहे, नित्य आहे. आणि न हन्यते हन्यमाने शरीरे, शरीराचा जरी विनाश झाला तरी आत्म्याचा विनाश होत नाही. या श्लोकामध्ये आत्म्याचे काही गुणधर्म सांगितलेत. त्याचा जन्म होत नाही, मृत्यू होत नाही, नित्य आहे, सनातन आहे आणि खूप पुरातन आहे हे. आणि शरीर मरू शकतं पण आत्मा मरू शकत नाही, हे काही गुणधर्म सांगितले. त्याच्या संदर्भात मी तुम्हाला बोललो की वेळ नाही सांगता येणार, कारण वेळ हे भौतिक जगाचं बंधन आहे, आध्यात्मिक जगतामध्ये वेळ कार्यरत नाही आहे. तर ते प्रभुपादांनी परत जर तुम्ही प्रभुपादांच्या ग्रंथांचा अभ्यास केला तर बऱ्याचशा ठिकाणी प्रभुपाद काही मुद्दे रिपीट सांगतात. तर त्याच्यातला एक मुद्दा म्हणजे जीव आणि ईश्वरामधला भेद. हा मुद्दा खूप वेळेस रिपीट होतो. तर ते पण प्रभुपाद सांगतात पहिल्याच ओळीमध्ये पान नंबर 75 वरती, गुणात्मक दृष्ट्या परमात्म्याचा सूक्ष्म अनुरूप अंश आणि परमात्मा एकरूप आहेत. आपण आणि भगवंत गुणात्मक दृष्ट्या एक आहोत, परंतु परिणामात्मक दृष्ट्या भिन्न आहोत. जसं की समुद्राच्या पाण्याचा एक थेंब आणि समुद्र गुणानुसार समान असतात. समुद्राचा एक थेंब पण खारट असेल आणि समुद्राचं सगळं पाणी पण खारटच असणार आहे. किंवा पर्सेंटेज वाईज आपण किती टक्के मीठ आहे तर तेवढंच मीठ भेटणार आहे. परंतु एक थेंब कधीच म्हणू शकत नाही की मी समुद्र आहे. हा भेद आहे. तसंच थेंब म्हणजे आत्मा आणि समुद्र म्हणजे जर भगवंत, ही जर आपण उदाहरण लक्षात ठेवलं तर आपल्याला दोघींमधला भेद समजायला मदत होईल. नंतर शास्त्रानुसार प्रत्येक शरीरामध्ये 6 बदल घडत जातात. ते 6 बदल कोणते आहेत? पहिला म्हणजे जन्म घेणे, नंतर काही काळासाठी राहणे, नंतर त्याची वाढ होणे,
वाढ झाल्यातून त्याच्यापासून नवीन शरीराची उत्पत्ती होणे, म्हणजे किंवा बाय प्रोडक्ट्स तयार होणे, आणि हळूहळू त्याची झीज होणे. जसं की उतार वयामध्ये बघतो आपण की डोळे, कान, त्वचा सगळं आपलं काम करायला हळूहळू बंद व्हायला सुरुवात होते आणि शेवटी मग हे शरीर नष्ट होतं. तर हे 6 जे परिवर्तन आहेत, हे 6 परिवर्तन शरीरात होतात, आत्म्यात होत नाहीत. हे लक्षात ठेवा. कारण बऱ्याचदा तुम्हाला असं वाटेल की अरे एवढी गोष्ट परत परत का सांगतायत, परंतु जगामध्ये असे पण काही तत्वज्ञान आहेत की जे म्हणतात की शरीर आणि आत्मा समान आहे आणि जो बदल शरीरात होतो तो आत्म्यात पण होतो, किंवा शरीर नष्ट झाले की आत्मा पण नष्ट होतो. खास करून बुद्धिस्ट तत्वज्ञान आणि जैन तत्वज्ञानामध्ये पण असं मानलं जातं. जैन तत्वज्ञानानुसार आत्म्याचा आकार हा शरीराच्या आकारा एवढा आहे. बुद्धिस्ट तत्वज्ञानानुसार जेव्हा शरीर नष्ट होतं तेव्हा आत्मा पण नष्ट होतो. आणि बऱ्याचशा बाकीच्या धर्मामध्ये पण पुनर्जन्माला ते लोक मान्य करत नाहीत. आता आधुनिक विज्ञानाने पण पुनर्जन्म सिद्ध केलाय, त्याच्यामुळे जरी आपल्याला वाटत असेल परत परत सांगतायत, तरी बाकीच्या लोकांच्या विचारधारा लक्षात ठेवून काही मुद्दे परत परत सांगितले. तरी 6 जे बदल आहेत पान नंबर 75 वरती सांगितले, ते शरीरामध्ये होतात, आत्म्यामध्ये होत नाहीत. आता आपल्यापैकी आपण आपल्या शरीरात होणारे हे बदल बघितले असतील. त्याच्यानंतर भगवंत सांगतात की प्रभुपाद म्हणतात आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूत, वर्तमान आणि भविष्यही नाहीये. कारण जिथे वेळच कार्य करत नाही, त्याचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ कसा ठरवणार? हे 3 काळ जिथे वेळ आहे तिथे आहेत, परंतु आत्मा या वेळेच्या पलीकडचा आहे. त्याच्यामुळे आत्म्याचे भविष्य भूत कधीच काही नाहीये, कारण हा शाश्वत काळाचा आहे. आत्मा हा सनातन नित्य असत असणारा आणि पुरातन अर्थात त्याचा जन्म झाला आहे अशी इतिहासातील नोंद नाहीये. हा मुद्दा मी तुम्हाला सांगत होतो की वेळेनुसार आपण याला सांगू शकत नाही. कधी अस्तित्वामध्ये आला आता हे कदाचित जेव्हा व्यक्ती भगवंतांची प्राप्ती करेल तेव्हाच त्याला या गोष्टी समजतील. बाकीच्या गोष्टी आपण बघितल्या. नंतर प्रभुपादांनी काय सांगितलंय की की हृदयामध्ये आत्मा आहे, याला पण आपण विज्ञानाच्या सहाय्याने प्रयोगातून नाही बघू शकत, परंतु प्रभुपाद म्हणतात काही लक्षणावरून या गोष्टी आपण समजू शकतो. हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नसला तरी तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरून जाणू शकतो. याला उदाहरण प्रभुपाद सूर्यावरून देतात. कधी कधी खास करून पावसाळ्यामध्ये जेव्हा ढग येतात तेव्हा सूर्य दिसत नाही, परंतु हे सुद्धा आपल्याला माहिती असते की सूर्य आहे, कारण प्रकाश असतो. तसं जरी आपण आत्म्याला नाही बघू शकलो तरी शरीरामध्ये जी चेतना आहे त्याच्यामुळे आपण समजू शकतो की शरीरामध्ये काहीतरी एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची जाणीव होते. नंतर एक मुद्दा असा सांगितला की परंतु जीवात्मा विसरतो, कृष्ण विसरत नाहीत. हे आपण चौथ्या अध्यायामध्ये पण अभ्यास केला होता की जेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणतात की अरे अर्जुन, हे ज्ञान मी सूर्यदेवाला दिले तेव्हा तू पण होतास, परंतु तू विसरला, मी विसरलो नाही आणि मी कधी विसरत नाही. जर भगवंत पण आपल्यासारखे जर विसरणार असते तर मग त्यांच्या ज्ञानाला काही महत्व राहिलं नसतं, कारण एक अज्ञानी व्यक्ती दुसऱ्या अज्ञानी व्यक्तीला काय सांगणार. तर हा श्लोक नंबर 20 मध्ये आपण काय बघितले की आत्म्याचे काही गुणधर्म बघितले, जसा की त्याचा कधीच जन्म होत नाही, कधीच मृत्यू होत नाही, तो शाश्वत आहे, खूप पुरातन आहे आणि शरीर मरतं पण आत्मा मरत नाही. याचे काही आपण गुणधर्म 20 मध्ये बघितले. आता 21 मध्ये काय म्हणतात भगवंत, वेदा विनाशिनम नित्यम येनम अजम अव्ययम कथम स पुरुष पार्थ कम घातयति हंती कम. श्लोक नंबर 21 बरोबर. तर इथे अर्जुनला भगवंत सांगतात की अर्जुन, ज्या व्यक्तीला समजतं की हा आत्मा नित्य आहे, अजम अवयम आहे, अजन्म आहे आणि याच्यामध्येच कधी अवयव म्हणजे क्षयविरहित आहे. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे ज्या व्यक्तीला आत्म्याचं पूर्णपणे ज्ञान झालंय असा व्यक्ती दुसऱ्याला कसा काय मारणार, कम घात येते आणि हंती कम, किंवा कसा मारवणार. थोडक्यात जेव्हा व्यक्ती आत्मज्ञानावरती येतो तेव्हा तो आणि या आत्मज्ञानाच्या स्तरावरती येऊन जेव्हा आपलं कर्तव्य करतो तेव्हा तो दुसऱ्याला मारत नाही. तर अर्जुनाला पण युद्ध करण्यासाठी सांगितले, परंतु आत्मज्ञानाच्या साह्याने. तर हा मुद्दा समजावून सांगण्यासाठी कसा एक व्यक्ती दुसऱ्याला मारू शकत नाही किंवा मारण्यासाठी प्रेरित करू शकत नाही. तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी न्यायाधीशाचं उदाहरण दिले की न्यायाधीश एखाद्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा देतो, परंतु तो
न्यायाधीश त्याच्यामध्ये बांधला जात नाही, कारण तो कर्तव्य म्हणून करतोय. तसंच जेव्हा अर्जुनाला समजेल की मी हे शरीर नसून एक आत्मा आहे आणि माझं कर्तव्य धर्म स्थापनेसाठी एक कार्य करणं आहे, तेव्हा त्याला या कार्याने काहीच बाधा होणार नाही. परंतु जर बघा एकच काम आहे, काय काम आहे की दुसऱ्याचा जीव घेणे युद्धामध्ये. परंतु जर मला अधिक इंद्रियतृप्ती करण्यासाठी जास्त जमीन मिळावी, जास्त संपत्ती मिळावी म्हणून जर एखाद्या व्यक्तीला मारलं तर ते मारण्याचं कार्य बाध्य करतं. परंतु अधार्मिक शक्तीला कमी करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी जर त्या शत्रूला मारलं तर तेच मारण्याचं कार्य बाधक होत नाही, उलट प्रगतीचं कारण ठरतं. तर हा थोडासा सूक्ष्म भेद आहे. काम एकच आहे, परंतु व्यक्तीची चेतना काय आहे त्याच्यानुसार त्या कार्याचे परिणाम भिन्न आहेत. आणि याला स्पष्ट करण्यासाठी प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये मनुसंहितेचा पण उल्लेख केलाय की मनुसंहितेनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा खून वगैरे केला किंवा खूपच निंदनीय कार्य केलं तर मनुसंहिता सांगते की अशा व्यक्तीला मृत्यूदंड दिला पाहिजे. आधुनिक काळामध्ये तुम्ही काही ॲम्नेस्टी इंटरनॅशनल वगैरे अशा काही संस्था आहेत, त्यांना काय म्हणतात की मानवतावादी काहीतरी नाव आहे या लोकांचं, ह्युमन राईट्स वाले काय म्हणतात की नाही, मृत्यूदंड नाही दिला पाहिजे. परंतु जर तुम्हाला कोणी विचारले की तुमचं शास्त्र काय सांगतं की मृत्यूदंड दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे, तर आपण सांगतो की शास्त्रानुसार मृत्यूदंड दिला पाहिजे, कारण या मृत्यूदंडामुळे त्या अपराधी व्यक्तीचं भलं होतं. कारण जर त्याला मृत्यूदंड नाही मिळाला तर या पापाची त्याला शिक्षा कदाचित पुढच्या जास्त जन्मापर्यंत भोगावी लागेल. परंतु त्याला जेव्हा मृत्यूदंड होतो तेव्हा त्याची थोडीशी शिक्षा त्याला इथे भेटल्यामुळे समोर त्याच्यात कष्ट कमी होतं. म्हणून निंदनीय खास करून इतरांचा खून करणे किंवा बलात्कार वगैरे अशी प्रकरणं घडतात, याच्यामध्ये मृत्यूदंड योग्य आहे शास्त्रानुसार. आणि हे त्या व्यक्तीसाठी पण चांगले आहे आणि समाजासाठी पण चांगले आहे. मानव अधिकाराच्या नावाखाली जर तुम्ही त्या व्यक्तीला सोडण्यास सांगितलं तर समाजामध्ये लोकांमध्ये भीती नाही राहणार आणि अशा व्यक्तीला पण पुढच्या जन्मामध्ये त्रास होईल. तर दोन्ही दृष्टिकोनातून हे चुकीचं आहे. अशा अपराधांना कठोर शिक्षा दिलीच पाहिजे. ही हिंसा योग्य कारणासाठी असते आणि त्यातून पापकर्म नाही होणार. आपण आता चर्चा केली की कार्य एकच आहे, हिंसा करणं, पण त्यामागचा उद्देश काय आहे याच्यानुसार त्या कार्याचे फळ ठरतात. की इंद्रिय तृप्तीसाठी की संपत्ती प्राप्त करण्यासाठी जर एखादा राजा युद्ध करत असेल तर त्याने तो बाध्य होईल, परंतु जर धर्माच्या स्थापनेसाठी करत असेल तर त्याने बाध्य होणार नाही. जेव्हा ज्ञानावर आधारित हिंसा असते तेव्हा त्या हिंसेचं काही प्रतिफळ नसतं. तिथे परत प्रभुपाद आणखी एक शेवटी उदाहरण देतात डॉक्टरचं. शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ करण्यासाठी असते. तर म्हणजे डॉक्टर शस्त्रक्रिया करतो तेव्हा शरीरातून रक्त येतं. आपण स्वतःहून डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो की माझ्या शरीराला कापा, तिथे आपण त्याला शिक्षा नाही करत. तसं अर्जुनाची या लोकांना मारणे म्हणजे समाजाची शस्त्रक्रिया करण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये जसं डॉक्टरला दोषी नाही धरलं जातं तसं अर्जुनाला दोषी नाही ठरवलं जाणार. हा मुद्दा इथे सांगला जातोय. तर या श्लोकामध्ये आपण काय बघितले, जेव्हा व्यक्ती ज्ञानाच्या स्तरावरती येतो की मी शरीर नाही आत्मा आहे, तेव्हा तो कोणाला मारू शकत नाही आणि कोणाला मारवू शकत नाही. परंतु हे ज्ञान स्तरावरती अपक्व स्तरावरती असं बोलणं योग्य नाही होणार. नंतर परत हे आत्म्याचे जे शरीर बदलाचे काही समजावून सांगण्यासाठी काही एक उदाहरण दिले भगवंतांनी. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृणाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णानी अन्यानी समाती नवानी देही. किती सोप्या शब्दात कृष्ण समजावून सांगतायत की जसे आपण जुने कपडे बदलतो आणि नवीन कपडे घालतो, तसं जेव्हा शरीर जुनं होतं तेव्हा आत्मा त्या शरीराला सोडते आणि नवीन शरीरात जाते. तर कपडे बदलताना आपल्याला म्हणजे काही शौक होत नाही की अरे मी हे कपडे का सोडून देतो, कारण ते कपडे फाटलेत. तसंच आत्म्याला पण जसं आत्म्याची आसक्ती असते तर त्याच पद्धतीने ऍक्च्युली उदाहरणाचा मुख्य उद्देश हा आहे की जसे कपडे बदलतो तसं आत्मा शरीर बदलतो. नाहीतर आपण जास्त उदाहरण स्ट्रेच केलं तर परत चुकीचे अर्थ नको निघायला. नवानी संन्याती अन्यानी संन्याती नवानी देही. तर इथे एक मला काय मुद्दा आठवत होता की शरीरामध्ये जे बदल घडत आहेत तसाच मृत्यू पण एक बदल आहे, त्याला आपण स्वीकार केला पाहिजे. त्याच्यामुळे जेव्हा व्यक्ती अध्यात्मामध्ये प्रगती करतो तेव्हा त्याचा मृत्यू बदलची भय कमी व्हायला लागतं, कारण की त्याला समजतं की बाबा मृत्यू म्हणजे काही एंड नाहीये. जेव्हा आपण
जशी खूप पिक्चर मध्ये गाणे पण असतात की जिंदगी एक बार आएगी दोबारा नहीं मिलेगी, किंवा जवानी एक बार आए ना मिले दोबारा. तर या तत्वज्ञानामुळे प्रॉब्लेम काय होतं की लोकांना काय वाटतं की अरे जीवन एकदाच आहे, मजा मारून घ्या. आणि मग जर एखाद्याला काही आजार झाले, मजा नाही करतायत, तर तो खूप दुःखामध्ये जाईल किंवा त्रासामध्ये जाईल. आणि एखाद्याला समजा जवळ जर मृत्यू आला तर त्याला खूप भीती वाटेल की अरे आता माझं सगळे इंद्रिय तृप्ती नष्ट होणार. परंतु जेव्हा व्यक्तीला कळतं की मृत्यू म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही, कपडे बदलण्यासारखं आहे, तेव्हा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि असा व्यक्ती आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करू शकतो. कारण त्याचा आयुष्याचा दृष्टिकोन बदलला आहे. कारण जेव्हा आयुष्याला एकच आयुष्य मानतो तेव्हा पूर्ण दृष्टिकोन काय असतो की अधिकाधिक इंद्रिय तृप्ती करून घ्या, कारण परत मिळेल की नाही मिळेल माहिती नाही. परंतु हे तर चुकीचं आहे. उलट हे तत्वज्ञान लोकांना वाईट क्रिया करण्यासाठी प्रवृत्त करते. तुम्ही कदाचित सॉक्रेटिस बद्दल ऐकलं असेल. सॉक्रेटिसला पण असं म्हणतात की शेवटी विष देऊन त्याला मारलं होतं. तर त्याला मारताना सॉक्रेटिस बोलला होता की तुम्ही मला तेव्हाच मारू शकाल जेव्हा तुम्ही मला पकडू शकाल. तर तेव्हा त्या लोकांना समजलं नाही की हा काय बोलतोय. तर सॉक्रेटिसला असं म्हटलं जाते, प्रभुपाद पण म्हणायचे की सॉक्रेटिस आत्म्याच्या स्तरापर्यंत पोहोचले होते. सॉक्रेटिस म्हणायचे की तुम्ही माझ्या आत्म्याला पकडू शकत नाही तर मारणार काय. तर असा व्यक्ती निर्भय होऊ शकतो. तरी निर्भय होण्याचं आणि खूप चांगले चांगले फायदे आहेत. आपण शेवटी चर्चा करू की आत्मज्ञानाचे काय फायदे होऊ शकतात. नंतर आपण जवाहरमध्ये पण चर्चा केली होती आकाशी झेप घेरे पाखरा. त्या पूर्ण क्लासचा जो थीम लाईन आहे हा पान नंबर 78 वरती मुंडक उपनिषद मधला जो श्लोक दिलाय, समान वृक्षे पुरुषो निमग्न. आणि भागवतामध्ये पण आहे, सुपर्णा वेतो सदृशो सकायो यदृच्छय वेतो कृत निडोच वृक्षे एकच तयो खादती पिप्पलान्नम अन्यो निरण्योपी बलेन भूयात. की एक वृक्ष आहे, त्याच्यावरती 2 पक्षी आहेत. एक पक्षी फळ खातो आणि एक पक्षी केवळ त्याचा साक्षीदार आहे. तर या शरीरामध्ये आत्मा बऱ्या वाईट कर्माची फळं चाकतोय आणि भगवंत केवळ वाट बघतात की कधी हा माझ्याकडे वळेल. तर याच्याबद्दल पूर्वपादान तात्पर्यामध्ये काही वर्णन केले. तुम्ही त्याच्या वाचन करू शकता. आणि जेव्हा जीव या बऱ्या वाईट फळापासून आपले लक्ष थोडस वळवतो आणि भगवंताकडे आपला कल करतो, तेव्हा त्याच्या सगळ्या शोकांचं नाश होतो. बघा आपण पण बघू शकतो. उलट आधुनिक समाजामध्ये इतकं कठीण झालंय. आधी तरी लोक शेती वगैरे करायचे, परंतु गावामध्ये रामलीला वगैरे असायच्या किंवा भागवत सप्ताह व्हायचे किंवा एकादशीला लोक एकमेकांच्या घरी काहीतरी पूजा वगैरे पोथीपाठ वाचत बसायचे. आणि एवढे कष्ट असून त्यांच्याकडे थोडासा तरी वेळ असायचा. परंतु आता संपत्ती वाढली आहे, परंतु व्यक्तीला अध्यात्मासाठी वेळ नाहीये. आणि अधिकाधिकच त्याच्या चिंता वाढत चालल्यात. तर इथे आपण बघू शकतो की किती जरी भौतिक प्रगती केली तरी ह्या भौतिक चिंतांचा कधीच नाश होणार नाही. या भौतिक चिंतांचा नाश करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे भगवंतांकडे वळणे. भगवंताकडे वळणं म्हणजे आपण असं म्हणत नाही की तुमची नोकरी वगैरे करू नका, परंतु असं नको व्हायला की कुटुंब पालनामध्ये नोकरीमध्येच इतका वेळ निघून जातो की अध्यात्मासाठी वेळच नाहीये. आणि मग आयुष्यभर नुसत्या कंप्लेन करत राहणार की मला घर नाही, गाडी नाही, बंगला नाही, हे नाही ते नाही, नेहमी शोक करत राहणार. आणि याने कधीच्या शोकाचं निवारण होणार नाही. प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात, ज्याप्रमाणे अर्जुन स्वेच्छेने उपदेशाकरता श्रीकृष्णांना शरण गेला, त्याप्रमाणे ज्या क्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्षाचा परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो, तत्क्षणी तो कनिष्ठ किंवा गौण पक्षी सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो. जर तुम्ही शास्त्रांना विचारलं की शोकातून मुक्त होण्याचा मार्ग काय, तर शास्त्र सांगेल की भगवंतांकडे वळणे. आणि जर तुम्ही आधुनिक लोकांना विचारलं तर ते काय सांगतील की अधिकाधिक पैसा कमवणे किंवा व्यायाम करणे किंवा ह्या ज्या काही शारीरिक गोष्टी आहेत, परंतु याच्यातून शाश्वत आनंद नाही मिळू शकणार. कारण आनंद जिथे आहे त्याच्याकडे वळावं लागेल ना आपल्याला. परत हा जो दुसरा मुद्दा आहे तो आपण बऱ्याच वेळा चर्चा केली आहे की अर्जुनाची हिंसा का मान्य आहे. कारण हे धार्मिक युद्धासाठी आहे. आणि जसा डॉक्टर शस्त्रक्रिया करतो तेव्हा त्याला काही शिक्षा केली जात नाही, तसं अर्जुन इथं समाजाची शस्त्रक्रिया करतो.